नमस्ते, मी सई विनायक डावकर। मी बॉक्सिंग खेळाडू आहे। माझे 4 ऑल इंडिया युनिव्हर्सिटी गेम्स झालेत, 3 नॅशनल झालेत आणि खेलो इंडियाला 2 मेडल आहेत। मला बॉक्सिंग मध्ये 10 वर्ष झाली आहेत। बॉक्सिंगची सुरुवात तर माझ्या बाबांपासूनच झाली। माझ्यातली स्ट्रेंथ त्यांनी लहानपणीच ओळखलेली, तर मग मला बॉक्सिंग मध्ये पाठवलं खेळायला। खेळल्यानंतर मी प्रॅक्टिस एवढी काय करायचीच नाही, पण एक दिवस वन डे मॅचेस होत्या आणि मग मी पार्टिसिपेट केलं आणि मला सिल्वर मेडल बसलं। तर म्हणजे घरी सगळे जणांना एवढा आनंद झाला, खूप प्राऊड फील करत होते माझ्यावरती। मग मला ते असं वाटलं की आपण केलं पाहिजे काहीतरी, म्हणजे छान आहे हे। मग मी तेव्हापासून जे आवडीने मन लावून करायला लागले, तर तिथून माझी जर्नी स्टार्ट झाली। बॉक्सिंग करिअर मधला माझा टफेस्ट मुवमेंट म्हणजे लॉकडाऊन मध्ये मी म्हणजे प्रॅक्टिसच नव्हती, डाएट नव्हता, मी शेती करायचे। मग त्यात नॅशनल्स होत्या, मग नॅशनल्सला गेले, नॅशनल्स खेळले। मग त्यातनं माझं खेलो इंडियाचं सिलेक्शन झालं। खेलो इंडिया होत्या हरियाणाला, पंचकुलाला। तर मग सिलेक्शन झालं, तिकडे गेले खेळायला आणि माझं ब्रॉन्झ मेडल बसलं। गेम म्हटलं तर प्रेशर येतोच, पण मला प्रेशर लहानपणी खूप जास्त यायचा की म्हणजे मी कशी खेळेल, माझा परफॉर्मन्स कसा होईल। जशी जशी मोठी झाले, एक्सपिरियन्स वाढला बॉक्सिंग मधला, तर माझ्या कोचनी मला प्रेशर हँडल करायला शिकवलं। माझे कोच विजय गुजर सर, त्यांनी मला समजवलं की मॅचेस असतील त्यावेळेस जास्त विचार नाही करायचा, आपल्या आवडीची गाणी ऐकायची, चॉकलेट्स खायचं, एन्जॉय करायचं, चिलमध्ये राहायचं। मग बाउट एकदम मस्त होती त्याने। खरं सांगायला गेलं तर मला पहिले बॉक्सिंग आवडायचीच नाही। मी जेव्हा ॲडमिशनला गेले तर माझे कोच बोलले, तू गॉड गिफ्ट आहेस। त्यांना जो माझ्यात बॉक्सिंग विषयी स्पार्क दिसला, तर ते अजून पण माझ्यावरती तेवढंच लक्ष देतात आणि त्यांनी खूप लक्ष दिलं माझ्यावरती। ट्रेनिंग पण खूप मस्त घेतात ते। बघायला गेलं तर स्पोर्ट्समध्ये मुलींची संख्या फारच कमी असते, पण मला बॉक्सिंगसाठी माझ्या फॅमिलीने, स्पेशली माझ्या बाबांनी खूप जास्त सपोर्ट केला। बाबांनी का केला, कारण की त्यांना माहिती होतं, काहीतरी वाटत होतं माझ्याकडे बघून की यार ही बनणार आहे। आणि जसं जसं मला मेडल्स बसले, मग फोटो आले पेपरमध्ये, मग माझे सत्कार झाले खूप छान छान ठिकाणी। मग सगळेजण विचारायचे की ही तुमची मुलगी आहे का, ही तुमची नात आहे का। तर मग माझी आजी, आजोबा, आई, असं सगळे फॅमिलीनी मला खूप जास्त सपोर्ट केला। म्हणजे मी प्रॅक्टिस जरी नाही केली तर मग मला उठवायचे, काय ग प्रॅक्टिस नाही केली, मग प्रॅक्टिसला पाठवायचे। मग खूप सपोर्ट केला मला आत्ताच्या जनरेशनला एकच मेसेज द्यायचा आहे, खेळामध्ये सातत्य हे पाहिजेच। एक तपश्चर्या केली पाहिजे, केल्यावरती आपल्याला यश हे कन्फर्म मिळतंच। खेळ खेळायचा आहे तर तो खेळाप्रमाणेच खेळायचा, खेळाशी खेळ नाही खेळायचा।